जय महाराष्ट्र मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये सरळ सेवा भरती निघाली आहे। खासियतीची अशी आहे की 1773 जागा आहे आणि गट क आणि ड साठी ही भरती होती आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पगार खूप चांगला असणार आहे, कारण की 7व्या वेतन आयोगानुसार मिळतोय। त्यामुळे जे जे इंटरेस्टेड आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कोणी असेल तर नक्की शेअर करा। डिटेलमध्ये सांगतोय कुठल्या पोस्ट आहे, कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहे, कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, कुठली वेबसाईट आहे। त्याआधी असेच प्रकारचे जॉब अपडेट करियर गायडन्स व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। तुम्हाला कुठल्या भरतीबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय ठाणे महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलोय। मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरती निघाली आहे, त्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा। आता ठाणे महानगरपालिकेबद्दल सांगतोय, जसं की तुम्ही ते बघू शकताय ही यांची PDF आहे आणि त्यामध्ये माहिती दिलेली आहे। शॉर्ट नोटिफिकेशन आहे, पण तुम्हाला तयारी करायची आहे तर बेस्ट आहे, नक्की समजून घ्या। जसं की तुम्ही ते बघू शकताय गट क आणि गट ड यामधील रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा ही भरती असणार आहे आणि त्याचीच ही जाहिरात आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल एकूण 1773 पद आहे, जे की 12/8 म्हणजे 12 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे। 2/9/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहोत। ओके, म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत। आणि यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते इथे नोटिफिकेशन मध्ये नाही आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आहे। मग तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप जॉईन करून ठेवा, त्यावर मी ते लगेच टाकतो आहे। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय कुठल्या पोस्ट आहे, त्यासाठी कुठलं नाव आहे, कितव्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळतोय आणि एकूण म्हणजे त्या पोस्टसाठी किती जागा आहे। तर 2 ते 3 अशा पोस्ट आहे, ज्यामध्ये 400 ते 450 जागा एकाच पोस्टसाठी आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय सगळ्यात पहिले जे आहे गट क साठी जी भरती होते त्यामध्ये तुम्ही बघू शकताय सहाय्यक परवाना निरीक्षक। ओके, तर तुम्ही ते बघू शकताय 29,000 पासून 92,000 पर्यंत सॅलरी मिळते। 2 जागा आहेत, मग यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं मग तुमचं काय शिक्षण झालंय किंवा तुम्ही कशात इंटरेस्टेड आहात त्यानुसार तुम्ही बघू शकताय। कनिष्ठ अभियंता 41,000 ते 1,32,000 पर्यंत आहे। 24 जागा आहे, इथे 32 जागा आहे, 53 जागा आहे, 16 जागा मी यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं। जसं की तांत्रिक सेवा यामध्ये जायचं तर इथे बघा 63 जागा आहे। मग गट क साठी अप्लाय करायचं आहे, गट ड साठी अप्लाय करायचं ते पण करू शकताय। मग शिक्षण सेवा यासाठी आहे, तुम्ही सगळं बघू शकणार आहात। म्हणजे डायटिशियन झालं, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट झालं, त्याच्यानंतर वैद्यकीय तुम्ही आहात अधिकारी आहात, त्या सगळ्यांसाठी इथे जागा आहे। जसं की आपण बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जागा निम्न वैद्यकीय सेवा गट क म्हणजे नर्स, परिचारिका, स्टाफ नर्स यासाठी टोटल 457 जागा आहे। प्लस तुम्ही खाली स्क्रोल करा, मग तुम्हाला वेगवेगळ्या जागा दिसून जातील। 33 जागा बघू शकता मल्टीपर्पज वर्कर म्हणजे बहुउद्देशीय कामगार यासाठी पण 33 जागा आहे। पुन्हा खाली स्क्रोल करा, निम्न वैद्यकीय सेवा गट क प्रसाविका यासाठी 117 जागा आहे। पुन्हा खाली स्क्रोल करा, 70 जागा आहे ज्युनियर टेक्निशियन साठी। आणि अजून तुम्ही बघितलं तर इथे बघा 28 जागा आहे अटेंडंट साठी। अशा वेगवेगळ्या जागा आहे। मग न्हावी आहात, भरपूर साऱ्या मल्टीटास्किंग स्टाफ मध्ये कोणीही फॉर्म भरू शकताय। मग तुम्हाला इथे बघून घ्यायचंय तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय, त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म भरताना सिलेक्ट करायचंय। आता तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकताय महत्त्वाच्या तारखा, जसं मी तुम्हाला सांगितलं 12 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे। आपण भरू शकतोय 2 सप्टेंबर पर्यंत। ऑनलाईन फी पेमेंट करायची आहे 2 सप्टेंबर पर्यंत। तुमचे जे परीक्षेचं वेळापत्रक असणार आहे, म्हणजे जे पण तुम्हाला प्रवेश पत्र मिळणार आहे ते 7 दिवस अगोदर तुम्हाला मिळून जाईल। ओके, सगळी माहिती यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर अवेलेबल आहे। तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला हॉल तिकीट मिळालं नाही, हे मिळालं नाही, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे ईमेल ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। आता यासाठी परीक्षा शुल्क आहे तर अमागासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900। महानगरपालिका आणि बँकांच्या भरती म्हटलं तर लुटायचेच काम आहे। 1000च्या आसपास हे फी ठेवतात, पण पोस्ट चांगली आहे, सॅलरी चांगली मिळते, तुम्ही इलिजिबल असाल तर प्रयत्न करायला काही हरकत नाही। बाकी सगळी माहिती दिली, जसं की माजी सैनिक झालं, दिव्यांग माजी सैनिक झालं, यांसाठी शुल्क माफ आहे। शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहे। आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय तरी ते दिले नाही, ते बघा दिलेली PDF शॉर्ट PDF आली आहे, नोटिफिकेशन आली आहे। उद्यामध्ये डिटेलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल। तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा, त्यामध्ये तुम्हाला मी नक्की अपडेट करेन। तर तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।